नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय सुधीर मुळे यांची सेंट ही कादंबरी आणि आज भाग 12वा. मायाचं बोलणं ऐकून सगळ्यांना धक्काच बसला. तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे कसलेही भाव नव्हते. आपलं काही चुकलंय असं तिला वाटत असल्याचं कुठलंही चिन्ह तिच्या चेहऱ्यावर नव्हतं. आपण पकडले गेलोय याचं सुद्धा तिला दुःख झालेलं दिसत नव्हतं. वेगळ्याच मातीची बनलेली होती ती माया. मायानं बोलायला सुरुवात केली. रमण बरोबर माया नेहमीच कारमधनं हिंडायची. रमण मोठ्या रुबाबात स्टेअरिंग हलवत गाडी चालवायचा. ते बघून आपणही कार चालवावी असं मायाला वाटायला लागलं. तिने रमणजवळ तसा हट्टच धरला. रमण, मला पण कार चालवायची. त्याच्या खांद्यावर आपलं डोकं लाडीकपणे घुसळत माया म्हणाली. काय म्हणतेस काय माया तू? विचार छान आहे तुझा. मग कधी शिकवतोस? कोण, मी? अरे तू नाही तर दुसरं कोण शिकवणार? अगं माझ्याकडे कुठे इतका वेळ. शिवाय तुला मी कार शिकवायला लागलो तर लोकांचं लक्ष उगाचच वेधलं जाईल. मग ही बातमी सुनीलापर्यंत पोहोचायला अजिबात वेळ लागणार नाही. ओ माय गॉड, हे माझ्या लक्षातच नाही आलं. मग मला शिकवणार कोण कार? हे बघ, तू असं कर माया, एखादी ड्रायव्हिंग स्कूल जॉईन कर. महिन्याभरात तुला शिकवून लर्निंग लायसन्स सुद्धा काढून देतील ते. मला नको आहे लर्निंग लायसन, मला परमनंट हवं आहे. अगं असं डायरेक्ट परमनंट लायसन नाही मिळत. आधी लर्निंग काढावंच लागतं. 1 महिन्यानंतर तुला परमनंट लायसन मिळू शकतं. पण आता स्कूल कुठे शोधू? आहे माझ्या मामे भावाची ड्रायव्हिंग स्कूल. मात्र आपली एकमेकांची ओळख आहे हे त्याला समजू देऊ नकोस, नाही तर सगळा घोळ होईल. का? अगं त्याचं आणि माझं भांडण आहे. तो आधीच खवळू नये माझ्यावर. त्यात आपलं गुपित त्याला समजलं तर आयतच कोलीत मिळाल्यासारखं होईल. रमणचं बोलणं ऐकून मायाच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. हा रमणचा मामे भाऊ कदाचित आपल्या कामाला येऊ शकतो असं तिला वाटलं. मला पत्ता सांग त्याचा, मी उद्याच जाईन त्यांच्या स्कूलमध्ये. पण फीचं काय? अगं मी असताना तुला कशाला काळजी? हाऊ स्वीट ऑफ यू. आपण लग्न कधी करायचं सांग ना. मायानं विचारलं तसा रमणचा एकदा मूडच गेला. जेव्हा पाहावं तेव्हा इकडून तिकडून आलं की हिचा एकच प्रश्न, आपण लग्न कधी करायचं? किती वेळा हिला समजून सांगितलं, घरी लग्नाची बायको आहे, ती आहे तोवर आपल्याला लग्न करता येणार नाही. आता या उत्तरात महिना 15 दिवसाच्या अंतरानं काही फरक पडणार आहे का? सॉरी माया, तुला मी यापूर्वीही सांगितलंय, सुनीला माझी लग्नाची बायको आहे, त्यामुळे आपल्याला लग्न करता येणार नाही. मग तिला घटस्फोट दे ना. नाही, ते शक्य नाही माया. तुला काही कमी पडत असेल तर मला सांग. ठीक आहे, मग उतरव मला इथे. अचानक माया रुक्षपणे म्हणाली. ती रागावली हे रमणच्या लक्षात आलं, पण त्यांनी त्याकडे विशेष लक्ष नाही दिलं. महिना 15 दिवसाच्या अंतरानं हा सीन त्यांच्यात नेहमीच घडायचा. 2-4 दिवस गेले की मायाचा राग आपोआप शांत व्हायचा. मग तिचाच फोन तरी यायचा किंवा ती स्वतः तरी यायची. रमणनं कार रस्त्याच्या कडेला थांबवली. दार उघडून माया खाली उतरली. रमणचा निरोप सुद्धा न घेता तिने धाडकन कारचा दरवाजा लावला आणि ती तरातरा निघून गेली. एक सुस्कारा सोडत रमणनं कार सुरू केली आणि तो आपल्या रस्त्याला लागला. रमणनं दिलेला त्याच्या मामे भावाचा पत्ता मायानं काळजीपूर्वक वाचला. दुसऱ्याच दिवशी ती नितीनकडे गेली. त्याची आधीपासून ड्रायव्हिंग स्कूल होतीच. दरम्यान रमणनं फ्रँचायझी दिल्यामुळे काही काळ ड्रायव्हिंग स्कूलकडे त्याचं दुर्लक्ष झालं होतं. पण एक आधीपासूनच असलेला त्याचा नोकर त्यानं त्याचं स्कूल त्याच्या गैरहजेरीतही व्यवस्थित चालवलं होतं. रवींद्रनं कामावरनं काढून टाकल्यानंतर नितीननी पुन्हा ड्रायव्हिंग स्कूल जॉईन केलं होतं. माया गेली तेव्हा नितीन आपल्या ऑफिसमध्ये बसला होता. त्याच्या स्कूलमधला तो पोरगा एक शिकाऊ उमेदवार घेऊन नुकताच बाहेर ट्रेनिंग द्यायला गेला होता. माया आत शिरली. तो एक छोटासा गाळा होता. एक टेबल टाकून नितीन पलीकडे बसला होता. त्याच्यासमोर येणाऱ्या लोकांसाठी 2 मोल्डेड चेअर्स ठेवल्या होत्या. बाजूच्या भिंतीवर रस्त्यावरची ट्रॅफिक सायन्स असलेला एक भला मोठा बोर्ड लावला होता. अजून एक पोस्टर ड्रायव्हिंग संबंधातले नियम आणि कायदे दाखवत होतं.
एका कोपऱ्यात एक माठ ठेवला होता आणि त्यावर एक पाण्याचे डाग पडलेलं पुठ्ठ्याचं झाकण होतं, त्याच्यावर प्लॅस्टिकचा ग्लास. हां, बोला की मॅडम. नितीनने हसून मायाचं स्वागत केलं. मला ड्रायव्हिंग शिकायचं आहे. अहो जरूर, तेवढ्यासाठी तर आम्ही स्कूल उघडून बसलोय ना. यापूर्वी कधी गिअरची गाडी चालवली आहे का तुम्ही? कसली? मायाला त्याचा प्रश्न समजला नव्हता, मात्र काय समजायचं ते नितीन समजून गेला होता. नो प्रॉब्लेम. हे बघा, हा फॉर्म भरून ठेवा. आणि तुम्हाला कुठली वेळ सोयीची आहे? मला दुपारी चालेल 12 ते 1. रोज 20 मिनिटं, याप्रमाणे 30 दिवस आम्ही शिकवतो. 10 तासांचं प्रशिक्षण नियमाप्रमाणे पूर्ण झालं की लर्निंग लायसन काढून देण्याची जबाबदारी आमची. परमनंट लायसनची जबाबदारी नाही घेत का तुम्ही? घेतो, तीही घेतो. मायानं पर्समधनं पेन काढला, ती फॉर्म भरायला लागली. फॉर्म भरता भरता तिने विचारलं, लेडीजसाठी लेडीज ट्रेनर आहे ना तुमच्याकडे? नाही, आमचा माणूस शिकवेल तुम्हाला. पुरुष? मग त्यापेक्षा तुम्ही स्वतः शिकवा मला. नाही, मी तसा स्वतः कोणाला शिकवायला जात नाही मॅडम. प्लीज हो, माझ्यासाठी. तुमचा तो माणूस कसा असेल कोण जाणे, त्याच्यापेक्षा तुम्ही शिकवा. तुम्ही शिकवणार असाल ना तर जॉईन करीन मी तुमची स्कूल. मायानं अशी थेट धमकीच दिल्यामुळे नाईलाजानं नितीन मायाला स्वतः ड्रायव्हिंग शिकवायला तयार झाला. भरलेला फॉर्म आणि त्यांनी सांगितलेली फी भरून मायानं आपली ॲडमिशन पक्की केली. दुसऱ्या दिवसापासून मायाचं ट्रेनिंग सुरू झालं. मायानं दुपारी 12च्या सुमाराला नितीनच्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जायचं. तिथे नितीन त्याची कार घेऊन तयार असायचाच. मग 20 मिनिटं तो तिला कार चालवायला शिकवायचा. पहिल्याच दिवशी त्यांनी कार थेट वर्दळीच्याच रस्त्यावर घातल्यामुळे माया खूप टेन्शनमध्ये आली होती. पण हळूहळू तिचं टेन्शन कमी झालं. तिला आता गाडीचं जजमेंट जमायला लागलं होतं. मायानं कार शिकण्यासाठी जरी नितीनच्या स्कूलमध्ये नाव घातलं होतं तरी अंतस्थ हेतू वेगळा होता तिचा. अर्थात त्यामुळे कार चालवता येणार होती हा एक फायद्याचा भाग होता, पण मूळ हेतू वेगळाच होता तिचा. सुनीलाला घटस्फोट द्यायचा नसल्यामुळे रमण मायाशी लग्न करू शकत नव्हता आणि मायाला हे असं लपून छपून राहणं अजिबात आवडत नव्हतं. किती दिवस ती अशी नवऱ्यापासून लपून रमणला भेटणार होती? या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा आता एकच मार्ग होता आणि तो म्हणजे सुनीलाला या जगातनं नाहीसं करणं. सुनीला जिवंतच राहिली नाही तर रमणला लग्न करण्यासाठी काही कारणच राहणार नव्हतं. झकत त्याला आपल्याशी लग्नच करायला लागेल असा मायाचा होरा होता. मात्र हे सगळं करत असताना सुनीलाच्या गायब होण्याशी आपला संबंध कोणालाही जोडता यायला नको याची काळजी मायाला घ्यावी लागणार होती. त्याचवेळी तिचे जेकबशीही संबंध सुरू होते. रमणच्या दुकानातल्या फ्रीझरमधून गायब होऊन त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्याच्या काही दिवस अगोदरची गोष्ट होती. त्या दिवशी सहज तिच्या मनात कार शिकण्याचा विचार आला होता. रमणनं सुद्धा तो अगदी सिरियसली घेतला आणि तिला नितीनचा पत्ता दिला. तोपर्यंत तिच्या मनात काही नव्हतं. म्हणजे सुनीलाला मारण्याचे विचार तिच्या मनात घोळत होते, पण कसं मारायचं याचा तिचा प्लॅन ठरलेला नव्हता. पण नितीनचं आणि रमणचं भांडण आहे हे समजताच तिने ह्या कामासाठी नितीनचा वापर करून घ्यायचं ठरवलं. ड्रायव्हिंग स्कूलला ॲडमिशन घेणं ही त्या प्लॅनची पहिली पायरी होती. गोड बोलून एखाद्याला घोळात कसं घ्यावं ते कुणीही मायाकडनं शिकावं. त्याप्रमाणे महिन्याभराच्या कालावधीत मायानं गोड बोलून बोलून नितीनशी चांगली जवळीक संपादन केली. नितीन आता मोकळेपणानं मायाशी बोलायला लागला होता. ट्रेनिंग संपल्यानंतर लगेच घरी निघून जाणारी माया आता तास दीड तास नितीनच्या स्कूलवर त्याच्याशी गप्पा मारण्याच्या नावाखाली थांबायला लागली. एक दिवस असंच बोलता बोलता मायानं मुद्दाम विषय काढला. नितीन, मला एक समजत नाही, तुझ्यासारख्या मुलानं एखादा चांगला मोठा बिझनेस करायचा सोडून हे ड्रायव्हिंग स्कूल का काढलंय रे? त्यावर नितीन उदासपणे हसला. तू माझ्या जखमेवरची खपली काढलीस माया. का रे बाबा, असं काय विचारलं मी? आधी मी एका मोठ्या स्टोअरची फ्रँचायझी घेतली होती ग. नितीन सांगायला लागला. त्यालाही मनातलं बोलण्यासाठी जवळचं असं कोणीतरी सापडतच नव्हतं. अगं, पण माझा आते भाऊ, त्याने ती माझ्यापासून हडपली आणि स्वतःच्या मेव्हण्याला दिली. काय सांगतोयस? मायाला वाटलेलं आश्चर्य खरंच होतं, कारण रमण आणि नितीन दोघांमध्ये भांडणं हे तिला माहिती असलं तरी भांडणाचं नक्की कारण तिला माहिती नव्हतं. हो ना ग.
माझं स्टोअर एकदम मस्त चाललं होतं. मला मिळत असलेला प्रॉफिट बघून रमणच्या मेवण्याचे डोळे फिरले, त्याची नियत फिरली. त्यांनी त्या रमणच्या मागे लागून माझं स्टोअर स्वतःच्या नावावर करून घेतलं. एक मिनिट, आता हा रमण कोण काढलास मध्ये? अगं माझा आते भाऊ, त्यांनीच त्याच्या बायकोच्या सांगण्यावरनं हे सगळं केलं. पण मला एक कळत नाही नितीन, तो रमण का फमण असं कसं करू शकला तुझ्या परवानगीशिवाय? अगं फ्रँचायझी त्यांनीच घेतली होती, फक्त ती माझ्या नावावर होती. सगळे पेपर त्याच्याकडे होते. शिवाय त्याला सगळी माहिती सुद्धा होती. मी फक्त बिझनेस चालवत होतो. त्या तिघांनी कधी डाव साधला हे कळलंच नाही मला. पण असं का करावं तुझ्या त्या आतेभावाने? त्यांनीच तुझ्या नावावर फ्रँचायझी घेतली होती ना? तेच ना, हे सगळं त्याच्या बायकोचं, त्या सुनीलाचं कारस्थान आहे. तिने माझी फ्रँचायझी काढून घेतली, आपल्या भावाला दिली. भाऊ सुद्धा साला पक्क्या बाईल बुद्ध्या निघाला. तिने म्हटलं, यांनी ऐकलं. खरंच रे, तुझ्यावर अन्याय झालाय. पण तू विरोध नाही केलास का? विरोध? मी काय विरोध करणार ग? होतोच काय माझ्या हातात विरोध करण्यासारखं? हो, तेही खरंच आहे म्हणा, माया म्हणाली आणि गप्पा बसली. आपण मोहळाला हात घालून मधमाशांना डिवचलंय हे तिच्या ध्यानात आलं. आता अजून काही दिवस जाऊ देऊ आणि आस्ते आस्ते मोहळच उठवून देऊ. मग त्या उठलेल्या मोहळातल्या माशांचा डंख सुनीलाला बसणार होता. मायाच्या लक्षात आलं की नितीन सुनीलावर फार चिडू नये. नितीनचं तसं चिडणं साहजिक होतं. त्याचा चांगला चाललेला बिझनेस रमणनं केवळ स्वतःच्या बायकोच्या म्हणण्याखातर स्वतःच्या मेव्हण्याला देऊन टाकला. ज्या ठिकाणी मालक म्हणून काम केलं, ज्या नोकरांना कामं सांगितली ती केली नाहीत म्हणून झापलं, त्याच नोकरांच्या बरोबरीनं काम करण्याची वेळ नितीनवर आली होती. तेही नितीननं काही इलाज नाही म्हणून सहन केलं होतं. पण रमणच्या मेव्हण्याला, रवींद्राला ते पुरेसं नव्हतं. त्यांनी नितीनला कामावरून सुद्धा काढून टाकलं होतं. हे सगळं झालं कोणामुळे? तर सुनीलामुळे. सुनीलानं रमणजवळ स्वतःच्या भावाला बिझनेस देण्याचा आग्रह धरला नसता तर नितीनचा धंदा कसा गेला असता? त्याला नोकर म्हणून त्याच ठिकाणी कशासाठी काम करावं लागलं असतं? शिवाय सुनीलाऐवजी नितीनच्या बहिणीशी रमणनं लग्न केलं असतं तर आज तोच रमणचा मेव्हणा असता. मग ही फ्रँचायझी जाणं वगैरे काही घडलं नसतं. त्यामुळे नितीन सुनीलाचा रागराग करत होता. त्याचा सुनीलाबद्दलचा द्वेष अगदी पराकोटीला पोचला होता. आणि मायाचं तरी काय वेगळं होतं? सुनीलामुळे रमण तिच्याशी लग्न करायला तयार होत नव्हता. त्यामुळे माया सुनीलाचा नितीन इतका द्वेष करायला लागली होती. दोन समविचारी माणसं, त्यातूनही तो विचार वाकडा असल्यानंतर काय घडणार? एकसारखे परंतु चांगले विचार असणारी दोन माणसं एकत्र यायला भलेही वेळ लागत असेल, पण एकसारख्या वाईट विचारांची माणसं लगेच हात मिळवणी करतात. सज्जन माणसं एकत्र येणं महाकठीण, दुर्जनांना एकत्र यायला नाही वेळ लागत. मायानं नितीनच्या मनातला सुनीताबद्दलचा तिरस्कार आणखीन वाढवला, त्याला खतपाणी घातलं. हळूहळू बोलून नितीनच्या मनात अगदी ठसवून दिलं की सुनीला मेली पाहिजे, तिला जगायचा अधिकारच नाही. जी बाई केवळ स्वतःच्या भावाच्या फायद्यासाठी एखाद्या तरुणाला त्याच्या जम बसलेल्या धंद्यातून खड्यासारखं बाहेर फेकून देते, देशोधडीला लावते, तिला जगण्याचा काय अधिकार? हाच प्रश्न मायानं अनेक वेळा नितीनला विचारला होता आणि दर खेपेला नितीनचं नाही हे उत्तर अधिकच ठाम होत गेलं. मात्र हे करताना मायानं सुनीलाबद्दल आपल्याला वैयक्तिक राग आहे हे मोठ्या खुबीनं लपवून ठेवलं होतं. केवळ तुझ्यावर अन्याय झालाय म्हणून आपण तुझी बाजू घेतोय असं तिने नितीनच्या मनात ठसवून टाकलं होतं. एकदा तो विचार नितीनच्या मनात रुजल्यानंतर नितीन मग रात्रंदिवस त्याचाच विचार करायला लागला. माया काही दिवसांसाठी त्याच्यापासून दूरच राहिली. हा नेमका कसा विचार करतोय ते बघणार होती ती. त्याला नाही काही सुचलं तर तिच्याजवळ प्लॅन तयार होता, मात्र तो त्याला स्वतःहून सांगणार नव्हती ती. नितीननी तिला गळ घातली तरच ती त्याला आपला प्लॅन सांगणार होती. हे सगळं माया निर्विकार चेहऱ्यानं सांगत होती. ती पुढे बोलणार एवढ्यात नितीननी तिला अडवलं आणि स्वतःच सांगायला सुरुवात केली. त्याचा चेहरा मात्र उतरलेला होता. चुकीचा विचार करून आपण आपल्याच माणसांना दुःखात लोटलं याची प्रकर्षानं त्याला जाणीव झालेली दिसत होती. त्याच्या आवाजातूनच ते जाणवत होतं. नितीन बोलत होता. मायाच्या सततच्या भडकवण्यानं सुनीता मेलीच पाहिजे हे नितीनच्या मनात अगदी खोलवर पक्क रुतून बसलं होतं.
मात्र तिला मारायचं कसं ते अगदी दिवस रात्र डोकेफोड करून त्याला काही सुचत नव्हतं. सुनीला मारायला हवी हे त्याला पटलं होतं, पण कशी? गाडं नेमकं तिथेच अडत होतं. त्याच गोष्टीवर नितीन रात्र रात्र विचार करत बसत होता. त्या विचारांमध्ये असताना त्याला आणखीन काही जुन्या गोष्टी आठवायच्या. मग सुनीलाला मारण्याचा त्याचा विचार जास्तच पक्का व्हायचा. रवींद्रनं त्याला त्याच्या स्टोअरमध्ये मॅनेजरचं काम करायला सांगितलं तेव्हा नितीनला फार मोठा धक्का बसला होता. त्याला तो दिवस अजूनही स्पष्टपणे आठवत होता. संध्याकाळी नेहमीप्रमाणे तो आपल्या केबिनमध्ये बसला होता. त्याच्या त्या स्टोअरमध्ये जवळजवळ 10-12 काउंटर्स होते. काउंटर्सच्या पलीकडे वेगवेगळे कंपार्टमेंट करून वेगवेगळ्या प्रकारचं सामान ठेवलं होतं. लोक ट्रॉली किंवा बास्केट घेऊन खरेदी करत हिंडत होते. ज्यांची खरेदी आटोपली होती ते काउंटरवर बिल करून निघायच्या तयारीत होते. बदामी रंगाचा युनिफॉर्म घातलेले कर्मचारी आपापलं दिलेलं काम चोखपणे बजावत होते. अधूनमधून नवीन आलेल्या स्कीमबद्दल अनाउन्समेंट सुद्धा होत होती. आपल्या केबिनमध्ये नितीन मोबाईलवर व्हॉट्सअप बघत बसला होता. त्याचं अर्ध लक्ष व्हॉट्सअपमध्ये आणि अर्ध लक्ष स्टोअरमध्ये काय चाललंय ह्याच्याकडे होतं. मधूनच तो आपल्या समोर लावलेल्या मॉनिटरवर CCTV कॅमेरा दाखवत असलेली दृश्य बघत होता. एका दृश्यानं त्याचं लक्ष वेधून घेतलं. एका काउंटरवर काहीतरी गडबड चालली होती. बिलिंग क्लार्क एका कस्टमरला हातवारे करून काहीतरी सांगत होता. त्यांचा एक सुपरवायझर सुद्धा त्या ठिकाणी धावला होता. त्यांनी एक रजिस्टर कस्टमर समोर ठेवलं होतं आणि तो त्यात काहीतरी दाखवत होता. काय झालं असेल याचा अंदाज नितीनला आला आणि त्याचं माथच भडकलं. तसा तो मूळचाच रागीट होता. नितीनचं डोकं लगेच गरम व्हायचं आणि एकदा राग आला की नितीनला कसलंही भान राहायचं नाही. ते दृश्य बघून तो संतापला. तावातावानं केबिनच्या बाहेर आला. काय चाललंय हे? खवळलेल्या आवाजात त्याने त्या काउंटरजवळ येत विचारलं. त्याला तिथे आलेलं बघून बिलिंग क्लार्क आणि सुपरवायझर दोघांची तंतरली. नाही काय नाही सर. सुपरवायझरनं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. कसं नाही कसं म्हणताय तुम्ही? कस्टमर म्हणाली. ती एक 35शीची थुलथुलीत बाई होती. तीही प्रचंड संतापलेली दिसत होती. अहो माझं 5,000चं बिल झालं. ती हातवारे करत मोठ्या आवाजात नितीनला सांगायला लागली. बिलिंग क्लार्क आणि सुपरवायझर मान खाली घालून उभे होते. 5,000 बिल झालं माझं. मी यांना विचारलं बिल कार्डानं देऊ का कॅश देऊ? तर हे म्हणाले करा कार्डानं. म्हणून मी कार्डनं पेमेंट करायला गेले तर मेली तुमची मशीन खराब आहे, पेमेंट झालंच नाही. मग मी नको म्हणत होते तरी तुमच्या माणसानं भराभरा 3-4 वेळा कार्ड टाकून पेमेंट करायचा प्रयत्न केला, पण 3ही वेळा पेमेंट झालंच नाही. मग ह्याने दुसरं मशीन आणलं. त्याच्यावरही 3-4 वेळा मी नको म्हणत असताना प्रयत्न केला, त्याच्यावरूनही पेमेंट झालं नाही. शेवटी मी कॅशनं पेमेंट करून निघून गेले. ठीक आहे, मग आता काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम? मोठा प्रॉब्लेम झालाय. पेमेंट करून मी इथून जाऊन 5 मिनिटं होत नाही, तोच मला एका मागून एक असे 8-9 मेसेजेस आले बँकेचे पेमेंट झाल्याबद्दलचे. माझ्या खात्यातून 5,000च्या खरेदीसाठी 9 वेळा 5,000 याप्रमाणे एकूण 45,000 कटलेत. शिवाय मी कॅशनं पे केलेले 5,000 वेगळे. इतकंच ना मॅडम? हे बघा, ते पैसे कुठे जाणार नाहीत तुमचे. तुम्ही या रजिस्टरमध्ये नोंद करा. उद्या तुमच्या बँकेशी कॉन्टॅक्ट करा. 7 दिवसांमध्ये तुमचे 45,000 तुम्हाला परत मिळतील. पण माझी चूक नसताना मला कशाला हा त्रास बँकेत जायचा? शिवाय 8 दिवसांनी पैसे मिळणार मला, त्याचं काय? 8 नाही मॅडम, 7. बिलिंग क्लार्क मध्येच पचकला. तुम्ही का बसाव? तुमच्यामुळे घोळ झालाय सगळा. कसली माणसं भरून ठेवली आहे स्टोअरमध्ये देव जाणं. बाई शांत व्हा. तुमची चूक नाही हे मान्य करतो मी. स्टोअरच्या वतीनं तुमची माफी मागतो, पण ह्यापेक्षा जास्त काही करू शकणार नाही मी. नितीननी चक्क हात जोडले. त्यांनी हात जोडलेले बघून बाई जराशी वररमली. अशा प्रसंगी बहुतेक वेळा लोकांना फार मोठ्या गोष्टीची अपेक्षा नसते, पण समोरच्या माणसानं आपली चूक मान्य करून नम्र स्वरात माफी मागितली की समोरचा भडकलेला माणूस शांत होतो. पण ज्याने चूक केली असते त्याची स्वतःची चूक असूनही माफी मागायची त्याची तयारी नसते. इगो आड येतो ना. मग या इगोपायी किरकोळ वादाचं रूपांतर मोठ्या भांडणात होतं. ते भांडण वेळीच निकाली निघालं नाही तर वर्षानुवर्ष दोन्ही पार्टीच्या मनात साचून राहतं. मग कधीतरी संधी साधून एक जण दुसऱ्याचा काटा काढतो.
त्याचा सूड म्हणून ज्याचा काटा काढण्यात आलाय त्याचे वारसदार आपला बदला घ्यायचं ठरवतात आणि मग हे सूडचक्र पिढ्यानपिढ्या असंच चालू राहतं. मात्र नितीन त्या बाबतीत शहाणा होता असं म्हणावं लागेल. आपण माफी मागून टाकली की बऱ्याचशा कस्टमरचं समाधान होतं आणि प्रकरण फारसं न वाढता तिथल्या तिथे मिटून जातं. हे नितीनला आता अनुभवानं समजायला लागलं होतं. पण त्याच्या स्टोअरमधली नोकर माणसं स्वतःची चूक असून सुद्धा अशी माफी न मागता उलट कस्टमर्सशी उद्धटपणे बोलायची. त्यामुळे कस्टमर अजून रागात यायचा. कुठे एंट्री करायची म्हणताय तुम्ही? सुपरवायझरनं तत्परतेनं रजिस्टर पुढं केलं. त्यातली भरलेली पानं पलटवून कोरं पान काढलं आणि रजिस्टर बाईच्या समोर केलं. स्वतः जवळचा पेन काढून दिला. रजिस्टरची बरीच पानं भरली होती. हे कसलं रजिस्टर आहे हो? याचंच ना, मशीनच्या खराबीमुळे पेमेंट न होता खात्यातून पैसे कट झाल्याच्या तक्रारींचं. इतक्या तक्रारी आहेत? अजून आहेत. पण त्यांनी पहिलं रजिस्टर भरलं म्हणून हे दुसरं रजिस्टर काढलंय आता. इतकी पानं भरतील इतक्या तक्रारी होत आहेत आणि तरी तुम्ही मशीन बदलत नाही? बदलली होती पण ती खराब निघाली हो, सुपरवायझरनं उत्तर दिलं. इथले सगळे लोक विचित्र दिसत आहेत. असं पुटपुटत मान डोलावत बाईनं रजिस्टरमधली नोंद पुरी केली. स्वतःची सही ठोकली. पेन सुपरवायझरला परत करून ती ताबडतोब बाहेर निघून गेली. तुम्ही दोघं केबिनला या माझ्या ताबडतोब. नितीननं त्या दोघांकडे बघत आदेश सोडला. स्वतःच्या केबिनकडे निघून गेला. त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. केबिनमध्ये आता कसला राडा होणार याची त्या दोघांना कल्पना आली होती. यापूर्वी त्या मशीनचे असे प्रॉब्लेम आलेले होते. त्या मशीन वापरू नका असं नितीननं त्यांना 1000 वेळा बजावून सांगून सुद्धा बऱ्याच वेळेला चुकून ते त्याच मशीन वापरत होते. केबिनमधनं नितीन ओरडतच होता, लवकर या. त्या दोघांवर जाळ काढल्यानंतर नितीननं त्यांना केबिनमधनं हाकलून दिलं. त्याच वेळी रमण आत शिरला. त्याच्याबरोबर त्याचा मेहुणा रवींद्र सुद्धा होता. यावेळी रमणला स्टोअरमध्ये बघून नितीनला आश्चर्य वाटलं. सुरुवातीचे काही दिवस सोडले तर हल्ली रमण इकडे फिरकत सुद्धा नव्हता. अरे रमण, तू इकडे? हो ना, एक महत्वाचं काम निघालं म्हणून यायला लागलं. कसलं काम? अरे वा, बरोबर रवींद्र पण आलाय, बरं झालं. उठून नितीननं रवींद्रला शेकहँड केला. रवींद्रनंही त्याला शेकहँड केला. मी कोल्ड्रिंक मागवतो. नाही, नको, त्याची काही गरज नाही. खरी गोष्ट अशी आहे की नितीन, आता तू ही खुर्ची खाली कर. एखादी अवघड गोष्ट सांगून टाकल्यानंतर हायसं वाटावं तसे भाव रमणच्या चेहऱ्यावर दिसत होते. अरे ही कसली गंमत? गंमत नाही रे, मी सांगतो तुला, थांब. रवींद्र पुढे सरसावला. रमणला हे सांगणं जमणार नाही हे लक्षात आलं होतं त्याच्या. आता आपल्यालाच हे काम करावं लागेल हे ओळखून त्यांनी बोलायला सुरुवात केली. हे बघ नितीन, तुला धक्का बसेल पण इलाज नाहीये. आजपासून हे स्टोअर माझं झालंय. तू या स्टोअरचा मालक राहिलेला नाहीस आता. रवींद्रचे ते शब्द नितीनच्या मेंदूपर्यंत पोहोचले. मात्र मेंदूला त्याचा अर्थ लावायला वेळ लागला. मग जेव्हा त्याचा अर्थ लक्षात आला तेव्हा नितीन ताडकन उठून उभा राहिला. टेबलावर मूठ आदळत तो ओरडला, याचा अर्थ काय? नितीन, तुझ्या नावावर असलेली फ्रँचायझी आजपासनं रवींद्रच्या नावावर ट्रान्सफर करून दिली आहे मी. नितीनची नजर चुकवत रमण म्हणाला. तेव्हा तू ती खुर्ची माझ्यासाठी रिकामी करावीस हे उत्तम. हे कागदपत्र बघ. मूळ कागदपत्रांच्या झेरॉक्स आहेत या, तुझ्यासाठी आणले आहेत. निवांत बघत बस. नितीननी ते पेपर हातात घेतले. टेबलामागनं बाहेर पडला. रवींद्र मोठ्या आयटीत त्या खुर्चीजवळ गेला. खुर्चीत बसला. मोठ्या रुबाबात मागे रेलून तो पायानं खुर्ची इकडे तिकडे फिरवत केबिनच्या काचेमधून स्टोअरमध्ये नजर फिरवायला लागला. स्टोअरचा मालक झाल्याचा अभिमान त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. आणखीन एक नितीन, तुला मी या स्टोअरचा मॅनेजर म्हणून नेमलंय. तुझ्या अनुभवाचा फायदा व्हायला हवा आम्हाला. मॅनेजर? जिथे फुलं वेचली तिथे गोवऱ्या वेचू? नाही, सॉरी, ते शक्य नाहीये. हे बघ नितीन, प्लीज माझा ऐक. रमण आजीजीनं म्हणाला. माझा नाईलाज होता अरे. सुनीलाच्या आग्रहामुळे मला हे सगळं करायला लागलं. मला समजून घे प्लीज. तू इथे मॅनेजर म्हणून राहिलास तरी तुझं सगळं पहिल्यासारखं राहील असा मी तुला शब्द देतो. आता काय राहिलंय पहिल्यासारखं? हे बघ, रवींद्र नवीन आहे, त्याला जमणार नाही. तू मॅनेजर म्हणून काम कर. तुला नोकर म्हणून कुणीही वागवणार नाही. रमणचं बोलणं ऐकून नितीनच्या मस्तकात बॉम्बस्फोट झाल्यासारखं होत होतं. मस्तकाच्या चिंधड्या उडत होत्या.
रवींद्र नवीन आहे, त्याला जमणार नाही म्हणे. मग का केला त्याच्या नावावर बिझनेस? त्यापेक्षा त्याला माझ्याकडे मॅनेजर म्हणून ठेवायचं ना, मी शिकवलं असतं त्याला सगळं. बायकोच्या नादानं चालणारा नवरा लेकाचा सुनीलाच्या आग्रहामुळे करावं लागलं म्हणे. तिचा आग्रह का? उद्या तिने विहिरीत उडी मार असा आग्रह धरला तर मानणार आहेस का उडी? आणि ती लाख आग्रह धरेल, याला समजायला नको. रमण त्याला मॅनेजर होण्यासाठी वारंवार विनवत होता. रवींद्र फक्त नागदाच नावापुरतं त्याला तसं म्हणाला, पण नितीनचा निर्धार पक्का होता. ज्या ठिकाणी मालक म्हणून वावरलो तिथेच नोकर म्हणून राहणं शक्य नव्हतं. शेवटचं नाही असं सांगून तो तिथनं बाहेर पडला. नंतर मामांना रमणच्या घरी घेऊन जाऊन नितीननं मोठा हंगामा केला. मामाही रमणला सुनीलाला वाटेल तसं बोलले होते. सुनीलाला ते फार लागलं. मग तिने कसलाही मुलाहिजा न ठेवता नितीन आणि मामा दोघांवरती मनाला येईल तसं तोंडसूक घेतलं आणि त्यांना कायमचं घरातनं हाकलून दिलं. या अपमानानं मामा हताश झाले. पण रमण मात्र दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेला, माफी मागितली. त्यांच्या पाया पडून रमणनं मामांना गळ घातली. नितीनच्या वेळी जितका वेळ रमणनं दिला होता तितकाच वेळ आणि श्रम रमणला आता पुन्हा देणं शक्य नव्हतं. त्यासाठी तो नितीनच्या मागे लागला होता. आपला हा बिझनेस उभा करण्यासाठी सुरुवातीचे काही दिवस नितीनची गरज आहे हे लक्षात घेऊन रवींद्रनं सुद्धा विरोध केला नव्हता. शेवटी मामांचा आग्रह आणि नोकरीची आवश्यकता या दोन्ही गोष्टींमुळे नितीन मॅनेजर व्हायला तयार झाला. स्वतःचं स्टोअर असताना तू दुसरीकडे नोकरी केलीस तर लोक नाना प्रश्न विचारतील, ही रमणनं घातलेली भीती सुद्धा यामागे असावी. ते काही असो, पण नितीन मॅनेजर म्हणून रवींद्रच्या स्टोअरमध्ये रुजू झाला. प्रत्येक वेळी रवींद्रला केबिनमध्ये खुर्चीमध्ये आरामात बसलेलं बघितलं की त्याचा राग उफाळून यायचा. आणि सुनीलानं आपल्या भावाचं प्यादं पुढं केलं नसतं तर आपण अजूनही असंच केबिनमध्ये खुर्चीत बसू शकलो असतो असं त्याच्या मनात यायचं. तो दिवस आठवला आणि नितीनच्या काळजात पुन्हा एकदा तीव्र तिडी कुठली, मस्तक भणभणायला लागलं. तो तडक उठला, गाडी काढली, मायाकडे आला. माया जेकबच्याच घरी सापडेल असा त्यांनी अंदाज बांधला होता. जेकबच्या बिल्डिंग समोर त्यांनी गाडी लावली आणि तो गेटमधनं आत शिरायला लागला. मागे एकदा मायाबरोबर तो इथे आला होता. गेटमध्ये येताच एका गार्डनं त्याला अडवलं. त्यानं मायाला भेटायचं आहे असं सांगून सुद्धा गार्ड त्याला आत सोडायला तयार होत नव्हता. शेवटी नितीनने मायाला मोबाईल लावला. तिने जेव्हा मोबाईलवरनं त्याला आत सोडायला सांगितलं तेव्हा कुठे नितीनला आत प्रवेश मिळाला. तू इथे कशाला आलायस? त्याला आत घेत मायानं विचारलं. त्यांनी तिथे आलेलं तिला अजिबात आवडलेलं नव्हतं. तरी नशीब जेकब घरी नव्हता. माझं डोकं काम देत नाहीये. त्या सुनीलाला ठार मारल्याशिवाय चैन नाही पडणार मला. मग मार ना, कोणी अडवलंय तुला? तेच तर समजत नाही ना कसं मारायचं ते. नुसतं मारून भागणार नाहीये. तिच्या खुनासाठी मला शिक्षा झाली तर काय उपयोग? अच्छा अच्छा, असा प्रॉब्लेम आहे होय. म्हणजे तुला तिला अशा पद्धतीनं मारायचं आहे की ती मेली तर पाहिजे पण तुझं नाव त्यात गोवलं जायला नको, बरोबर? हो बरोबर आहे. माया अशी काहीतरी आयडिया काढ की माया मरेल पण तो खून वाटणार नाही. ठीक आहे, मला विचार करायला थोडा वेळ दे. कधी भेटायचं आपण? ती कधी एकदा मरतीये असं वाटतंय मला. हे बघ, असल्या कामांमध्ये घाई करून उपयोग नसतो नितीन. नीट विचारपूर्वक सर्व बाजूंचा विचार करून प्लॅन बनवावा लागतो. घिसडघाई केली ना तर काम बिघडतं. ठीक आहे, पण लवकर सांग मला काय ते. नितीन म्हणाला. तिथनं बाहेर पडला. पाठमोऱ्या नितीनकडे माया मंद हसत बघत होती. आणि मी तिला विचार करायला वेळ देऊन तिथनं निघून गेलो. बोलता बोलता नितीन पाणी पिण्यासाठी थांबला. विचार करायला मी वेळ मागून घ्यायचं नुसतं नाटक केलं होतं नितीन. बोलणाऱ्या नितीनला मध्येच अडवून माया म्हणाली आणि तिने सांगायला सुरुवात केली. मी नितीनला विचार करण्यासाठी वेळ मागून घेतला होता खरा, पण ते माझं नाटक होतं. सुनीलाला कसं मारायचं ते मी अगोदरच ठरवून ठेवलं होतं. नितीन याबाबतीत आपला सल्ला घेतल्याशिवाय राहणार नाही याची खात्री होती मला. अर्थात नितीननं मला न विचारता सुनीलाला मारला असतं तर माझी काही हरकत नव्हती, पण नितीनजवळ तेवढी बुद्धी नाही आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. त्यामुळे नंतर 2-3 दिवस जाऊ दिले आणि मी नितीनला डॉक्टर चेंडूवालांच्या क्लिनिकमध्ये बोलवून घेतलं. हो, मी मायाच्या निरोपाची वाट बघत होतो.
त्यामुळे तिचा निरोप येताच मी तडक चेंडूवालाच्या क्लिनिकमध्ये गेलो. नितीन सांगायला लागला. आता ऐकणाऱ्यांच्या माना नितीनकडे वळल्या होत्या. मित्र हो, हा भाग इथेच संपला. 13वा आणि शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनलही सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या. नमस्कार.